पूरमध्ये जे दुहेरी हत्याकांड झालं होतं मायलेकरांचं, त्याला आज 8 दिवस उलटून गेली आणि पोलिसांच्या तपासामध्ये काय निष्पन्न झालं हे आज त्यांच्या कुटुंबियांना विचारूया आपण. काय निष्पन्न झालं आज सांगायचं? आजपर्यंत पोलिसांचा तपास चालू आहे, पण अद्याप कोणतीही माहिती कळाली नाही. कुणी केले अद्याप कळालं नाही ते. तुमची कोणाची दुश्मनी वगैरे, कोणाची भांडण वगैरे झालं होतं का तुमच्या भावाचं? नाही, कोणाशी वाद झाला नाही. आणि मध्ये तुम्ही प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की कॅमेरे वगैरे कुणी ऑफ केले, काय केले, याच्याबद्दल तुमचं मत काय? कॅमेरे तुम्ही लावता कशासाठी? मग कॅमेरे तुम्हाला बंद करायच्यात ना. कॅमेरे तुम्ही बाहेर जाताना सेफ्टी म्हणूनच कॅमेरे लावलेले असतात ना. मग तुम्ही कॅमेरे बंद का करता? मग लावून का जाता तुम्ही कॅमेरे? आणि आत्ता इथंपर्यंत एखाद्या मोठ्या घराण्यात ही घटना घडली असती तर राजकारणातले सगळे इथं भेटायला आले असते का? गरीब आम्ही सामान्य म्हणून तुम्ही आम्हाला भेटायला आला नाहीत का? आम्हाला कोण न्याय देणार? यांचं म्हणणं आहे की आजपर्यंत कोणताही आमदार किंवा लोकप्रतिनिधी हा इथे भेटायला आला नाही. गरिबांच्याकडे कोणी लक्ष देत नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे. गरिबांचा वापर फक्त मतासाठी करतात. काय? आणि मग आम्हाला तुम्ही रात ना दिवस तुम्ही झोपत नाही, आम्हाला मत द्या, आम्हाला मत द्या असं करत येतं तुम्ही. आता या की गरिबांना न्याय द्या म्हणून या की आमच्या दारात इथं. आज सहा दिवस उलटून गेला, आज 7वा दिवस आला तरी दारापर्यंत कोण आलं नाही. आणि हीच घटना तुमच्या घरात घडली असती तर तुम्ही बसला असतात का? तुम्ही आलाच, तुम्ही काहीतरी खळबळ केलीच असती की न्याय भेटायला पाहिजे मला म्हणून. आम्ही मराठ्याचा आहे, गरीब आहे म्हणून तुम्ही आमच्याकडे येणार का? त्यांचा असा आरोप आहे की कोणताही लोकप्रतिनिधी आज तागापैत एवढं मोठं हत्याकांड घडूनही आमदार असू द्या, खासदार असू द्या, यांच्यापर्यंत आलेला नाही. स्थानिक आमदार असतील, स्थानिक खासदार असतील, हे इथपर्यंत ह्यांची सांत्वन करण्यासाठी आलेले नाहीत. आणि तुम्ही काही कोणाच्या दडपणाखाली आहात का? भीतीच्या खाली आहात का? ना ही भीती वाटतेच सर आम्हाला. कारण का आता आईचा आणि भावाचा माझ्या खून झाला. आज आम्ही किती घरात 2 भाऊ, 1 भाऊ आणि आम्ही 2घे जणच घरामध्ये. आम्हाला भीती वाटणारच की आम्हाला पोलीस संरक्षण पाहिजेच की आम्हाला. संध्याकाळी आम्हाला बाहेर यायचं तर आम्हाला भीती वाटते. एवढा मोठा अजून तपास लागला नाही. आज 7वा दिवस आहे, अजून तपास लागला नाही की कोण आहे बाबा कोण नाही ह्याचा सुद्धा तपास लागला नाही. त्यामुळं आम्हाला घरातनं बाहेर यायची सुद्धा भीती वाटते आहे. त्यामुळं आम्हाला पोलीस संरक्षण पाहिजे आम्हाला संध्याकाळी. त्यांचं म्हणणं आहे जगताप कुटुंबियांचं की आम्हाला पोलीस संरक्षण पाहिजे. तुम्ही हा परिसर बघू शकता, इकडे कॅमेरा दाखवा, कॅमेरापर्यंत तिकडे कॅमेरा दाखवा. हा एक सामसूम सगळा असलेला एरिया आहे, पूर्ण झाडी असलेला. मग त्यांना एक भीती निर्माण झाली आहे की बाबा की इथे कोण आलं गेलं तर आम्ही भीतीच्या वातावरणामध्ये आहेत. अशा भीतीच्या वातावरणामध्ये आम्ही काय करायचं? आणि तशी पोलिसांकडे तुम्ही अशी मागणी केली आहेत का तुम्ही संरक्षण पोलिसांचं मिळावं म्हणून? नाही, पण भीती तर वाटतेच की आम्ही दरवाजा उघडून बाहेर सुद्धा येत नाही. ही घटना आता अशी घडली आहे म्हणजे रात्रीच्या 12ला बी नाही, दिवसा म्हणजे 9 वाजता घडलेली आहे. आपण जे स्वयंपाक करायच्या टायमाला ही घटना घडलेली आहे. मग ही घटना कधी पण घडू शकते. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही भीतीच्या वातावरणाखाली आहे, आम्हाला पोलीस प्रोटेक्शनची बी गरज आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कारण आपण पाहिलं आता की एरिया कसा सामसूम आहे, झाडीयुक्त आहे हा. आणि त्यांचा हा बी एक आरोप आहे की कोणताही लोकप्रतिनिधी, आमदार असू द्या, खासदार असू द्या, हा त्यांच्यापर्यंत आलेला नाही. या माध्यमातून पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे की लवकरात लवकर या खुनांचा, या दुहेरी हत्याकांडाचा तपास लागावा व जगताप कुटुंबियांना न्याय मिळावा. हे आपल्या पंढरपूर जनसामान्याच्या माध्यमातून आपण पोलीस प्रशासनाला अपील करूया. पंढरपूरमधील जे मुलगा व आई या दुहेरी हत्याकांडाला आज 1 आठवडा पूर्ण होत आहे. मारेकरी अजूनही मोकाटच आहे. ही पोलिसांची नामुष्की म्हणावी लागेल. या दुहेरी हत्याकांडामुळे जे पीडित कुटुंब आहे हे भयभीत झालेल्या दुहेरी हत्याकांडामध्ये पंढरपूरमधील कोणत्याही लोकप्रतिनिधींनी या घटनेकडे गंभीरपणे पाहिलेही नसून साधी दखलही घेतली नाही. त्यामुळे पीडित कुटुंब तसेच नागरिकातून संताप व्यक्त केला जात आहे.